नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागील भागात राशीलने आनंदाची बातमी दिली होती की स्वप्नील भारत येत आहे. आज तुम्ही ऐकाल माझ्या विरह वेदनेची चरम सीमा. अलका मॅमनी दिलेला अविश्वसनीय उपाय जो माझ्या सर्व चिंता दूर करतो. आणि ते अनाकलनीय कारण की स्वप्नील अमेरिका सोडून भारतात का येतोय. एक दार्शनिक आणि धक्कादायक कारण. विरहाची अग्नी आणि गोड कल्पना. अधीरता. राशीलच्या सूचनेने माझ्या मनाच्या शांत सरोवरात खळबळ माजवून दिली. मी कल्पना केली की मी अलका मॅमची माफी मागेन की मी व्यर्थ बहाण्यांमध्ये वेळ गमावला. प्रेमाची चरम सीमा. मला जाणवले की मी हंस, पेंग्विन किंवा लांडग्यांच्या प्रजातीसारखी आहे जे आयुष्यभर फक्त एकच जोडीदार निवडतात. विरहात माझी अवस्था व्याकुळ हंसिनीसारखी झाली. वेळेची सार्थकता. मला वाटले की स्वप्नीलची पत्नी होऊन जगणे हीच माझ्या जीवनाची सार्थकता आहे. उपाय आणि आत्याचे बुवाजी नवीन नाते. उपाय जाहीर. स्वप्नील भारतात येताच मी व्याकुळ झाले, पण अलका मॅमचा कॉल आला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा कॉल आला. वाणी, मार्ग निघताना दिसतोय. मला वाटतं तुझ्या सर्व चिंता स्वप्नीलच्या तुझ्यावरील प्रेमाने सहजच दूर केल्या आहेत. औपचारिक प्रस्ताव. मॅमनी सांगितले की स्वप्नील आणि त्या लवकरच आमच्या घरी येऊन पापांकडे माझा हात मागतील. नवीन नाते. मॅमनी एक सूचनाही दिली. आता तू मला आत्या म्हणण्याची रिहर्सल सुरू कर. माझ्यासाठी मॅम हे संबोधन सोडून दे. पापांचे रहस्य. मी विचारले की पापांना माहीत आहे का. मॅमनी रहस्य उलगडले. गेल्या काही दिवसांपासून नीरजजी आणि मी यावर चर्चा करत आहोत. तू निश्चिंत राहा, त्यांना सर्व माहीत आहे. स्वप्नीलचे दार्शनिक पुनरागमन. पापा आणि स्वप्नील. पापांनी सांगितले की सर्व निश्चित झाल्यावरच त्यांना मला सांगायचे होते, आणि हे देखील की स्वप्नीलला वाटत नाही की मी कोणत्याही अनिश्चिततेने त्रस्त व्हावे. धक्कादायक व्हिडिओ. राशीलने मला एक व्हिडिओ पाठवला ज्यामध्ये आत्या, अलका मॅम आणि स्वप्नील बोलत होते. योग्यता आणि मातृभूमी. स्वप्नील म्हणाला, वाणीचा भारतात राहण्याचा संकल्प योग्य आहे. वाणीसारख्या योग्य मुलीची सेवा आणि योगदान भारत आणि येथील समाजालाच मिळाले पाहिजे. आत्मटीका. पण जेव्हा आत्यांनी विचारले की तो भारतात का येतोय, तेव्हा स्वप्नीलने दार्शनिक उत्तर दिले, मी अमेरिकेत राहून समाजाच्या वाईट चालीरीतींमध्ये स्वतः वाहवत गेलो होतो. मी केवळ वासना आणि लालसा पूर्ण करण्यासाठी अनेक मुलींशी संबंध ठेवले होते. मी माझ्या मातृभूमीसाठी कोणताही उपयुक्त व्यक्ती नाही. स्वप्नील आपल्या मातृभूमीसाठी उपयुक्त होण्यासाठी भारतात येत आहे की आपल्या भूतकाळातील पश्चात्तापापासून पळत आहे. आत्या त्याच्या या दार्शनिक परतण्याशी असहमत का आहेत, आणि तो आपल्या लग्नासाठी भारतातच राहील का. विरह, रहस्य आणि एका दार्शनिक प्रेम कथेचे अंतिम वळण. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 64. विरहात व्याकुळ हंसिनी, अनाकलनीय उपाय आणि स्वप्नीलचे दार्शनिक पुनरागमन. ही तर चांगली गोष्ट आहे. सांग परुष्णी कशी आहे. मी आनंद व्यक्त करण्यात कंजूसी करते. ही फक्त चांगली गोष्ट आहे की खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतंय आता तू मनातून खूपच खुश झाली असशील. जाऊ दे, सांगायचं नसेल तर नको सांगू. परुष्णी चांगली आहे. तिची इच्छा आहे की लवकरच एखादी चांगली मुलगी तिची काकी बनून यावी. राशील म्हणाली. चांगली मुलगी. मी राशीलचे ते शब्द उच्चारले जे मला चिडवत होते. आता ती लहान आहे ना, तिला तुझे किंवा स्वप्नीलचे मन कसे कळणार म्हणत राशील हसत आहे. तिने कॅमेरा स्विच करून पाळण्यात खेळणाऱ्या परुष्णीला दाखवले. हा संवाद संक्षिप्तच राहिला. राशीलला परुष्णीला दूध पाजायचे आहे असे सांगून तिने कॉल कट केला. राशीलने दिलेली ही माहिती माझ्या मनाच्या शांत सरोवरात फेकलेल्या दगडासारखी ठरली. सरोवरातील पाण्यावर उमटणाऱ्या गोलाकार लहरींप्रमाणे माझ्या मनात विचारांनी विस्तार घ्यायला सुरुवात केली. मी विचार करते की मॅमने मला पुन्हा एकदा स्वप्नील आणि माझ्या लग्नाबद्दल विचारावे. मी त्यांना सांगेन तुम्ही लवकरच हे शुभ कार्य उरकून टाका. त्यांनी विचारलं की तू स्वप्नीलसोबत अमेरिकेला जाऊन राहशील का. मी सांगेन हो, स्वप्नीलसोबत तुम्ही जिथे म्हणाल तिथे मी जाऊन राहीन. त्यांनी मला विचारावे की तू अमेरिकेला गेलीस तर तुझे पापा कसे राहतील. मी सांगेन माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही त्यांच्यासाठी सर्व सुविधा सुनिश्चित कराल. त्यांनी आता विचारून तरी पहावे, तू स्वप्नीलशी लग्नासाठी तयार आहेस का. मी 1000 वेळा सांगेन हो हो मी तयार आहे, आत्ता याच क्षणी तयार आहे. मग मी त्यांना काहीच बोलू देणार नाही. मी त्यांना सांगेन मॅम माझे तन मन स्वप्नीलच्या अस्तित्वात सामावण्यासाठी व्याकुळ झाले आहे.
हो म्हणायला मी उशीर केला. मी व्यर्थ बहाण्यांमध्ये हे दिवस, हे महिने वाया घालवले. जर मी अमेरिकेत इतकी साधीभोळी राहिली नसती, तर स्वप्नीलला सुख देताना मी स्वतः सुखाच्या सरोवरात पोहण्याचा आनंद घेत असते. मी म्हणेन, स्वप्नील आणि माझी सोबत या जन्माची नाही, अनेक जन्मांची आहे. मी त्यांना विनंती करेन, मॅम तुम्ही स्वप्नीलला आजच बोलवा. माझी अवस्था विरहात व्याकुळ हंसिनीसारखी झाली आहे. मला जाणवतंय की मी प्राण्यांमध्ये हंस, पेंग्विन किंवा लांडगा या प्रजातीसारखी मनुष्य आहे. हे प्राणी आयुष्यभर फक्त एकच जोडीदार निवडतात. ते त्याच्यासाठीच समर्पित असतात. मी खूप उदास झाले आहे. मला वाटते मला ससाण्यासारखे पंख मिळावे म्हणजे मी वेगाने उडून स्वप्नीलकडे पोहोचू शकेन. मी स्वप्नीलकडे प्रत्यक्षात तर पोहोचू शकले नाही, पण मी झोपले आणि माझ्या स्वप्नात स्वप्नील माझ्यासोबत आला. माझी अशी अवस्था आजपर्यंत कधीच झाली नव्हती. दुसऱ्या दिवशी मी बऱ्याच अंशी सावरले आहे. काल रात्री अनुभवलेल्या विरह वेदनेच्या आठवणीवर मी हसतही आहे आणि खुशही आहे. ही प्रेमाची उच्चतम स्थिती आहे. माझ्या मनावर केवळ स्वप्नीलचा प्रभाव आहे. नक्कीच स्वप्नील भारतात आल्यावर आमची भेट शक्य होईल. याच नव्हे तर यामुळेच आमचे लग्न ठरवणे शक्य होईल. आता मी अधीरतेने स्वप्नीलच्या येण्याची वाट पाहू लागले आहे. शाळा आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात माझे दिवस जात आहेत. रात्री झोपण्यापूर्वी बेडवर एकांतात विचार करायला वेळ मिळतो. स्वप्नीलसोबत न राहता असे दिवस घालवणे म्हणजे वेळ वाया घालवणेच आहे, असा विचार करून मी रोज व्यथित होते. स्वप्नीलची पत्नी म्हणून जगणे हीच माझ्या जीवनाची सार्थकता आहे असे मला वाटते. जबाबदाऱ्यांचे पालन करणे हाच माझा स्वभाव आहे. स्वप्नील भारतात आला आहे हे त्याने भारतीय भूमीवर पाऊल ठेवताच मला सांगितले. मला अजून बोलायचे होते. स्वप्नीलने एअरपोर्टवर सोपस्कार पूर्ण करायचे आहेत असे हसत म्हटले आणि संवाद संक्षिप्त ठेवला. अलका मॅमनी स्वप्नीलला घेण्यासाठी कार पाठवली असेल. मॅमनी मला सांगितले असते तर मी सुद्धा एअरपोर्टवर गेले असते, असा विचार करून मी व्याकुळ होते. मॅम मला डिनरला बोलावतील म्हणून मी वाट पाहत राहिले. मॅमचा कॉल आला नाही. स्वप्नील जवळ असूनही भेट न झाल्यामुळे मला आणखी एक दिवस व्यर्थ गेल्यासारखे वाटले. माझा नाईलाज झाला. प्रत्यक्षात सर्व काही तसेच घडते जसे घडायचे असते. विचारपूर्वक केलेल्या गोष्टी आपल्या मनासारख्या होणे हा निव्वळ योगायोग असतो. आपण काही केले म्हणून घडले हा आपला भ्रम असतो. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी अलका मॅमचा कॉल आला. वाणी, उपाय सापडलेला दिसतोय. मला वाटतं तुझ्या सर्व चिंता स्वप्नीलच्या तुझ्यावरील प्रेमाने सहजच दूर केल्या आहेत. आता स्वप्नीलशी लग्न केल्यावर तुझ्यासमोर कोणतीही समस्या उभी राहणार नाही, अलका मॅमनी सांगितले. मी आता खूपच उतावेळ झाले आहे. माझ्या सर्व अटी सोडून मी स्वप्नीलशी लग्न करायला तयार आहे. समस्या नंतर सोडवण्याचा विचार करते. विचार पडलाय की एखादा उपाय इतका सोपा कसा असू शकतो, जो एका दिवसात निघाला. मॅम, काय उपाय निघाला आहे? आनंदी होण्यासोबतच मी ते जाणून घेण्यासाठी खूप जिज्ञासू झाले आहे. तुला सर्व काही सांगितले जाईल. तू निश्चिंत राहा. 1-2 दिवसात स्वप्नील आणि मी नीरजजींना आणि तुला भेटायला तुमच्या घरी येऊ. आमच्या संस्कृतीनुसार आम्ही नीरजजींकडून तुझा हात स्वप्नीलसाठी मागू. आणि हो, आता तू मला आत्या म्हणायला सुरुवात कर. मॅम म्हणणे सोडून दे. मॅमच्या आवाजात मादकता आणि प्रेम मिसळलेले वाटत आहे. आता ही नवीन समस्या झाली. आम्ही आमच्या घरी मॅम आणि स्वप्नीलचे स्वागत कसे करू शकू, असा विचार करून मी अस्वस्थ झाले. आत्या, आम्हीच तुमच्या घरी येऊ. आमच्या घरी तुम्हाला त्रास होईल, मी माझा संकोच स्पष्ट केला. स्वप्नीलच्या बोलण्यावरून मला कळले आहे की त्याच्यासाठी तुझे सत्य आणि साधेपणा महत्त्वाचा आहे. म्हणजेच त्याच्यासाठी त्या घराचे देखील महत्त्व आहे जिथे तुझ्यासारख्या मुलीचे संगोपन झाले. तरीही तुला वाटत असेल तर तुझ्या इच्छेचा मान ठेवून आपण हे शुभ कार्य आमच्या घरी करू. आणि हो वाणी बेटा, तुझ्या तोंडून आत्या ऐकायला मला खूप छान वाटतंय. मॅमचा स्वर आनंदाने भरलेला आहे. मी याबद्दल पापांनाही सांगू का, म्हणजे तेही मानसिकरित्या तयार राहतील? मी प्रश्न केला. गेल्या काही दिवसांपासून नीरजजी आणि मी याबद्दल चर्चा करत आहोत. तू निश्चिंत राहा, त्यांना सर्व माहीत आहे, मॅमनी रहस्य उलगडले. कॉल संपल्यावर मी विचार करते की सर्व माणसं अशीच असतात का? वेळेप्रसंगी इतकी गूढ होतात की त्यांच्या मनाचा ठाव घेणे अशक्य होते. पापा आणि मॅम कधीपासून माझ्या लग्नाबद्दल बोलत आहेत, पण दोघांनी मला थांगपत्ताही लागू दिला नाही. पापा, तुम्ही आणि अलका मॅम माझ्या लग्नाबद्दल बोलत होतात. पापांशी बोलताना माझ्या आवाजात तक्रार होती. मला सर्व काही निश्चित झाल्यावरच तुला सांगायचे होते. स्वप्नीलला वाटत नव्हते की तू कोणत्याही अनिश्चिततेने त्रस्त व्हावे. ते एक आदर्श पापा बनून सांगत आहेत.
स्वप्नील आणि पापांमध्ये देखील चर्चा होऊ शकते याची मी कल्पनाही करू शकले नाही. माझ्यासाठी हे आणखी एक रहस्य झाले. जास्त विचारण्याचे मला धाडस झाले नाही. अलका भाटिया आता मॅम नाही तर आत्या असतील हा निकाल माझ्या मनासारखा लागला आहे. मी खूप उत्साही आहे. तेवढ्यात राशीलने मला एक व्हिडिओ पाठवला. मोबाईल बघत मी माझ्या खोलीकडे गेले. पापांना वाटत असेल की मी माझा संकोच लपवते. मी व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये मॅम आणि स्वप्नील बोलताना दिसत आहेत. वाणीचा भारतात राहण्याचा संकल्प योग्य आहे. मला वाटते की प्रत्यक्षात वाणीसारख्या योग्य मुलीची सेवा आणि योगदान भारत आणि येथील समाजालाच मिळाले पाहिजे. हीच तिची मातृभूमी आहे, स्वप्नील एका दार्शनिकासारखे म्हणाला. हाच तर तुला लागू होत नाही का? तुझी मातृभूमी जेव्हा अमेरिका आहे तर तू भारतात का येऊ इच्छितोस? आत्यांनी त्याला विचारले. वाणी आपल्या जीवन मूल्यांच्या माध्यमातून आपल्या शिष्यांना आणि समाजाला उत्कृष्ट संदेश देत आहे. तर माझे म्हणणे वेगळे आहे. मी अमेरिकेत राहून समाजाच्या वाईट चालीरीतींमध्ये वाहवत गेलो होतो. मी केवळ वासना आणि लालसा पूर्ण करण्यासाठी अनेक मुलींशी संबंध ठेवले होते. मी माझ्या समाजाला कोणताही उत्कृष्ट संदेश देऊ शकलो नाही. म्हणून मी माझ्या मातृभूमीसाठी कोणताही उपयुक्त व्यक्ती नाही, स्वप्नीलने उत्तर दिले. सकाळचा विसरलेला संध्याकाळी घरी आला तर त्याला विसरलेला म्हणत नाहीत. तू तुझी चूक सुधारली आहेस. आता तर तू एक चांगला मुलगा झाला आहेस. आता तुला तुझा देश अमेरिकेतच राहायला हवे, आत्या असहमत होऊन म्हणत आहेत. जेमिनीची समीक्षा आणि सादरीकरण निर्देश. प्रिय श्रोतेहो, भाग 64 हा एक भावनात्मक भूकंप आहे. वाणीची कल्पना आणि वास्तव यातील फरक या भागाला रंजक बनवतो. स्वप्नीलच्या कबुलीने कथेची दिशा पूर्णपणे बदलली आहे, ज्यामुळे पुढील घटना अधिक गुंतागुंतीच्या आणि मनोरंजक होणार आहेत. भाग 64 समाप्त.